महान की ऋषियों के तप त्याग तेज गुण मानव धर्म महान की कहानी फिर से याद करो Disalin. पूरा श्वास लेना, पूरा छोड़ना, रुकना नहीं है बीच में। इससे मैंने लाखों लोगों का, करोड़ों लोगों का बीपी क्योर किया है। लोकी का जूस पिलाया, अनुलोम करा दिया। बहुत ज्यादा बीपी था, मुफ्तावटी थोड़ी दी थी हमने, 10-20 दिन ज्यादा से बीपी परमानेंट क्योर हो जाता है। ये पहली बार हमने कहा, करके दिखाया। बीपी की दवाइयां बंद हो जाती, बीपी क्योर, माइग्रेन पेन क्योर, बेतावटी का थोड़ा सेवन करा दिया, बादाम रोगन डाल के पिला दिया और बादाम रोगन 5-7 दिन नाक में भी डाल दिया। माइग्रेन पेन क्योर। अरे एपिलेप्सी की प्रॉब्लम चीजों ये पागल स्ट्रेस प्रोडक्ट इनकार्टेशन रिसिपिएंट जो बढ़ा हुआ है वो कम हो जाता है। हार्ट की हार्ट की प्रॉब्लम खत्म हो, ऐसे पैरालिसिस आधा घंटा कपाल भाती आधा एक घंटा बस रुकना नहीं है, करना लगातार। सहजता स्पाया चंद्रस्वर दहिना सूर्येश्वर हीरा पिंगला सुमना और इनसे जुड़ी हुई 72,72,10,201 नाड़ी अटकी हो जाती। ये दिवाले शिवालय बन जाता। जबरदस्त है ये प्राणायाम, रुकना नहीं है। इस धरती को धर्म का सूरज देता सदा प्रकाश है। इस धरती को कर्म और कौशल पर ही विश्वास है। ये नालंदा की धरती इसके लिए विशेष प्रमाण है। जो इस भजन में गाया जा रहा है वो इतिहास रहा है नालंदा का। योगः कर्मसु कौशलम समत्वम योग उच्यते विद्यां च विद्यन्ते यस्तद्विदो भयं सः अविद्यया मृत्युम तीर्था विद्यया अमृतमस्मि। जबरदस्त लाभकारी है ये प्राणायाम। और इससे भी बड़ी बात कि अपना क्या गौरव था, कौन थे क्या हो गए और क्या हो गया। अरे अभी फिर अतीत के उस गौरव को अपने हृदय में समेट करके वर्तमान के सामर्थ्य का उपयोग करके हमें फिर से स्वर्णिम भारत को बनाना है। जो भजन में गा रहे हैं लोग करते जाओ, रुकना नहीं है। 5 मिनिट 10 किती वेळ असते आपला अर्धा तास असते, याने काय फरक पडतो? 15 दिवस एकत्र येतो. ही व्यायाम कुठेच नाही भेटत असला युट्यूबवर बघा तुम्ही, आणि हे परफेक्ट व्यायाम आहे सगळी. जहाँ गुरु का सद्भावों का निवास है। इस धरती ने मानवता की फैलाई मृदुभास है। वह है भारतवर्ष की जिसने वह है भारतवर्ष के जिसने वह है भारतवर्ष के जिसने ज्योति जगाई ज्ञान की भूली हुई कहानी फिर से याद करो बलिदान की। भूली हुई कहानी फिर से याद करो बलिदान की। वशिष्ठ ने परशुराम पाठीमागे जास्त जायचं नाही, बॅग बॅटिंग चक्कर येते जे नवीन पोरं था नई सृष्टि का सृजन किया। विजा होतीच नाही, भरतीला जायचंय, दम नाही करायचं. दमादमाने सुरक्षित जातात. वशिष्ठ ने परशुराम ने राजतंत्र का
विश्वामित्र भगीरथ ने था नई सृष्टि का सृजन किया। ऋषि मुनियों ने ज्ञान दान हित सारे जग में भ्रमण किया। विश्ववंद कहलाए इनको सारे जग ने नमन किया। वही भूमिका फिर बननी है वही भूमिका फिर बननी है। वही भूमिका फिर बननी है ऋषियों की संतान की। भूली हुई कहानी फिर से याद करो बलिदान। भूली हुई कहानी फिर से याद करो बलिदान। असा श्वास बाहेर काढायला पाणी निघायला पाहिजे सगळं नाकातून तेव्हा ह्याचा फायदा आहे ह्यामध्ये असं तोंडात नाही केलं तोंड बंद आहे तोंडाने चाललंय ना हे असं त्याला जलनीती सूत्रनीती करावं लागते शेतकऱ्यांची क्रिया असते ती इथून रस्सी टाके तिकडे निघते इथून टाके इथून निघते ट्रेनिंग करून घेतो जेवढं द्या मला इथे नव्हता केला डॅम एक पाण्याचं आणि त्या जलनीती केली आता सूत्रनीती करून टाकली आणि कपडा 15 हात कपडा खाऊन त्याला बाहेर काढायचं ती धागे सकाळी सकाळी असतं शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक दिवशी सगळ्यांनी माती लावायची अंगाला माती लावून पेटी करायची सगळ्या अंगाला माती एका बांधावरची माती काळी माती बांधावरची हातभर खंदायची खाली आणि हातभर खणल्यानंतर खालची गुडघ्याच्या खालची माती म्हणायची गुडघ्याचं खंदायचं आणि त्याच्या खाली माती आता टेक आहे का इथं टेकाची माती काय करायची कॅरी बॅग मध्ये सगळे भरून ठेवा एक इतका आणून ठेवा त्याला कुटायचं रात्रभर भिजू घालायचं आणि सकाळी सकाळी सांगितले आज इथं माती घेऊन यायची सगळ्यांनी आणि अंगाला लावायची सगळ्या अंगाला माती खाली छोट्या पॅन्टवर सगळ्या अंगाला सूर्य सकाळी सकाळी निघाल्यावर सकाळी पुन्हा प्राणायाम व्यायाम करायचा अंगाला माती लावून मिट्टी थेरपी म्हणजे त्याला कोणती थेरपी मिट्टी थेरपी हा सगळ्या अंगाला माती लावायची आणि पुन्हा पेटी करायची एकाची माती भिजवायची सगळ्यांनी आपापल्या वाटेमध्ये सकाळी रात्री भिजून ठेवायची तांब्यात वाटी एक खानदाना जपून जातात दूध खालून तेच एकामध्ये असते बसवला आता बांधावरची माती चांगली बांधावरची आता ही माती नव्हती पण ही आली ताजी माती लागत खांदलेली लाल नाही काळी माती मग पांढरी नसती का ती नाही मुलतानी माती माती आहे मुलतानी माती मुलतानी माती आओ अनुलोम विलोम कर नुसतं असंच नाही श्वास खाली सोडायचा श्वासासोबत करायचा असं इकडे बघा सुरू करा दुसरा एक साऊंड घेतलाय छोटा साऊंड आता ही ओपनिंग झाली तर एक मोठा साऊंड घेऊन जातो बरोबर विचार आणि पुन्हा ते छोटा साऊंड आपला रोजची रोज घेऊन येतो गाडीवर आणि इथून आपलं जे 1.5 तास चालतं 1 तास 1-1.5 तास आणि त्याला घेऊन जायचं आणि जाऊन चार्जिंग लावायचं मोठ्या साऊंडचा काही फायदा बी नाही त्याच्या
संत पर हितकारी जग में योगा करणारा माणूस असा स्ट्रॉंग होते जे सूक्ष्म जे सूर्यनमस्कारचे 10 राऊंड रोज यौगिक जॉकिंग आणि सगळे आसनं करते सगळ्यात विश्वामधला स्ट्रॉंग माणूस बनतोय की विश्वामधला तुमच्या वयामध्ये. आता मी म्हातारा किती वेळ म्हाताऱ्या माणसाला तुम्ही करणे माणसं तुम्ही जर योग सुरू केला ना कुणाला फेल करू शकता तुम्ही. रनिंग मध्ये फेल सगळ्या लोकांनी फेल तुम्हाला कुणी फेल करू शकणार नाही गॅरंटी. त्यांनी सांगितलं आता मॅट सगळ्या मॅट ठेवा म्हणून आपापल्या अगोदर किती मध्येच लावून ठेवा त्यांच्या भरती व्हायच्या अगोदर इथं मॅट सगळे मॅट आणायचे आपापले आपल्या मॅट. त्याला 10-12 वर्ष झालं काही झालं नाही त्या मॅटला आपल्या मॅट. ₹400 मॅट 400 रिचार्ज होतं ना. एक रिचार्ज नाही केलं तर एक मॅच होती का घरात एका रिचार्ज मध्ये. आता तुम्हाला सगळं फ्री मध्ये करायचं थोडं होत्या तर आपलं आपल्याचं काय ₹300 करा ना करा म्हणता माणूस करला करा हे असं सकल जीवन पर परम सकल जीवन पर हरि दुख आदि 100 वेळेस करताय आपल्या 100 वेळेस काय होत नाही. तुम्ही 10 वेळेस तुमच्या बरोबर होत नाही. असं काय होतंय असं करायचं असं माहिती नाही. आता कसं ही सूक्ष्म व्यायाम आहेत डोक्यापासून पायापर्यंत किती आसनं केली आपण. आता असं उभं राहायचं. आता किती केले तर हात व्हायचे पुढं फिर 1 मिनिट आहे. बस असं थोडं असं बसा उठ पाय असं बसायचं गाला तुम्ही. भावातीत समाधी किसी को कैवल्य मोक्ष का हाथ नश्चित जाती बाहर आया जाती पहिली ही रनिंग आहे. रनिंग 5 किलोमीटर बसताना फक्त 5 मिनिटात जात होते प्रॉपर केली रनिंग संत परम हितकारी जग में संत परम हितकारी जग में संत परम हितकारी जग में संत परम हितकारी संत परम तरी पायाचा आता सर सच्चिदानंद भगवान की जय सद्गुरुदेव भगवान की बटक भी करायचे आता याच्यानंतर एकच करता बँड आणखी 10 फिरून जातात दुसरेच करायचे नाही.
इस जग की माया ओढ़े पथिक संग तो ना फसना इस जग की लक्षात ठेवा हे बघा व्हिडिओ याने ती व्हिडिओ बघा चांगला व्हिडिओ आहे मिलानो चेतन फिरना मिलानो चेतन फिरना इस जग की माया में ओढ़े पथिक संग तो ना फसना सोबत सर्वसोबत योग चांगला होतंय कधी हे एकच साधन होतं मला आज संपूर्ण योगाची काय कोणी हलायचं नाही हे जेवढं आज तेवढं भरती सगळे भरती होऊन जाते सगळ्या योगा शिकायचा आज चला नेक्स्ट अभ्यास सूर्यनमस्कार आपापल्या कॅपॅसिटीच्या अनुसार करायचे जसं जितकं तुम्ही होते एक हे असे मंत्र बोलते ओम आदेव नमस्तुभ्यं समस्तम भास्करम दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमस्ते आदि तस्य नमस्कारान् हे कुर्मति दिने दिने आयु प्रज्ञा बलते विस्तार ओम मित्राय नमः ओम रवये नमः ओम सूर्याय नमः ओम भानवे नमः ओम खगाय नमः ओम कृष्णे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम मरीचे नमः ओम आदित्याय नमः ओम सावित्रे नमः ओम अर्काय नमः ओम भास्कराय नमः ओम चंद्राय नमः ओम सोमाय नमः ओम इंद्रवे नमः ओम निशाग्राय नमः ओम कलाव्रताय नमः ओम शरणाय नमः ओम निशपते नमः ओम शिवशेखराय नमः ओम अमृतदित्ये नमः ओम प्रमुद्याय नमः ओम राजराजाय नमः ओम सतांगदेवाय नमः आता आपापल्या कॅपॅसिटीच्या अनुसार किती कार्तिक बघायचं तुम्ही किती करू शकता 10 जर ते एक स्ट्रॉंग बनतात तुम्ही रोज 10 काढायचे तुम्ही राऊंड आता हे 2 राऊंड झाले आपले किती राऊंड 2 आणखी 8 काढायचे चला आपापल्या मर्जीने आता म्हणायची गरज नाही हा चला मस्त 12 आपलं इथं तुम्ही एकच आसन करता रोज अशी थोडंच स्ट्रॉंग होणार आहे 20 आता स्ट्रॉंग माणूस राहुल झाले मोजा 5 झाले 5 आणखी 5 6 सव्वा ही 7 8 9 10 आता परमेश्वरच्या नावाने हे राहुल 11 एक परमेश्वरच्या नावाने आता एक तुमचा होणार आहे चला बस किती झाले एक आणखी तुमच्या आईवालाची नावाने चला
चला लास्ट परमात्मा शिवबाबाच्या नावानं हा एक राऊंड लास्ट राऊंड होता हा बघा पोरं असं चालू आहे बॉक्स नाही का काही झालं असं झालंय का आता खाली बसून द्या 2 मिनिटं बसा बघा याचा फायदा काय भेटतो फायदा बॉडी कशी होती बघा काय बाबा सूर्यनमस्कार केलेलं होतं याचं उलटी सुलटी एक्सरसाइज करतो कमांडो माणसं ऐकायचं म्हणजे रोज करायचं तुम्ही आता 2 तास इथे येणार आहे एका उठून झाले रोज सकाळी सकाळी 1 तासभर योगा आणि 1 तासभर स्थिती आता तारीख भेटणार आहे काय आता चला हो का सूर्यनमस्कार शिकला सुखनियम शिकला जॉकिंग शिकला आता पारंपरिक दंड बैठक शिकायची थोडं थोडं करायचं सगळं करा असं नाही चला 10 प्रकारची दंड बैठक आहे असे चला चला तुझी मॅटवरती काय असतं करा तुम्ही करा ही पहिली नाव घ्यायचं नाव ह्याचं नाव आहे साधारण दंड म्हणा राममूर्ती दंड मोक्ष विकासक दंड आता हनुमान दंड यायला बघा म्हणा हनुमान दंड हा हनुमान दंड आहे कोणता हनुमान दंड आता त्याच्यानंतर चक्रदंड काय नाव आहे विसरायचं नाही आता पूर्ण व्यायाम शिकायला तुम्हाला चक्रदंड झालं हे 500 दंड कोणता असा काय नाव आहे बोला काय नाव आहे हा त्याच्यानंतर एक वक्ष विकासासाठी दंड वक्ष विकासाचा दंड ही जी 12 दंड आहेत का 12 त्या 12 प्राण्याची शक्ती भेटली माणसाला आता एक व्यक्तीचे 2 भाग आहेत आता ही पहिला भाग ही असा हा टाळ्या वाजवा आता त्याच्यावर होतं तुमच्या आणि म्हटलं माणसाला जोश होतं तुमच्या काळा ऐकून हे भाग 2 बिट्टू भाग 2 हे वाजवा टाळ्या शेरदंड म्हणा बोलत म्हणाले बोला तरी बोला बोला शेरदंड हा असं बोलायचं परत कोणता दंड आहे ही असा पलट दंड कोणता पलट दंड ना असं पलट काय नाव आहे का पलट दंड आता लास्ट दंड आहे मिश्र दंड कोणता वाजा टाळ्या कधी श्वास त्या फुलला असं करायचं बरं
हा असं असं काय शिकला तुम्ही आता दंड दंड बैठक किती लोक किती करते ह्याच्यामध्ये कोण कोण करताय किती दंड बैठक कोण कोण करताय काय म्हणजे त्याला पारंपरिक मध्ये 12,000 केले तुम्ही किंवा 10,000 केले तर बॉडी चांगली म्हणजे तुम्ही एकच जर केले 100 दुखायला सुरू होते तर काही फायदा होत नाही एकच केल्यावर आता सूर्यनमस्कार एक तुम्ही खाली नुसतं असंच केलं तर काहीच होणार नाही पण तुम्ही 12 जर असणं केले पूर्ण 12 असणं तर बॉडी अशी बनते कशी आता स्ट्रेचिंग करूया थोडं उठा आज तुमच्या क्लासच्या मी तुम्ही चालले नाही तुमच्या असं करा असं एवढं करायचं तुम्ही असं करा उभा राहा म्हणलं की उभा राहायचं फक्त म्हणलं की बसायचं उभा राहा म्हणलं की उभा राहा सगळ्यांनी चुकीचं नाही करायचं असं करा एवढं करू शकतात खाली बसतो तुम्ही नाही बसायचं हे असं करायला का डान्स करा काय असं करायचं हां इकडे पाठ करून बसला माझा असं करा असं तिसरी करायला मोजायचं हा एक बोला इकडून गेल्यावर इकडे येते ही एक बघा ही एक दोन करायचंय बरोबर मोज हा बरोबर मोज 23 नंबर बरोबर मोज हा त्याच्यावरच लक्ष झाले 22 23 24 झाले का आता खाली बसा आता जेवढे पाय पांगवले तेवढे पांगवायचे जास्त नाही आपापल्या त्यात देखील आणू असं करा नाही झालं तर उभं असं करायचं ऍक्शन करायचं काय पिक्चर मध्ये काय असतं असं करायचं पिक्चर पडते नाही जाऊ तुमच्यासाठी आम्ही 12 महिन्याची ट्रेनिंग केली 6 महिन्याची करून आम्हाला आले नव्हते जेव्हा एवढं दुसरं तेव्हा आले आपले असं करा तेवढी काय असं करा ही त्याची एक्सरसाइज ही फिट जॉईंट उघडण्यासाठी आपण जर 6 मंथ सगळं केले तर रनिंगमध्ये पाहिला किती पाहिला तुम्ही गोळाफेकमध्ये पाहिला रनिंगमध्ये पाहिला आणि जॉईंट उघडत रोज गोळा ही आता ही व्यायाम गोळ्यासाठी सगळं ही 15 व्यायाम 15 व्यायाम ही रोज करता गोळा फेकायचा बंद चालू ही 10 वेळेची हे असं हे सगळे व्यायाम करायचे म्हणजे ताकद येते नाही आता असणं 5 पोझिशनमध्ये असणं करायचे किती 5 पोझिशन पहिले असून पोझिशन चला तुझे करू शकते तुम्ही अंमलबजावणी करा तुम्ही
तुमचं फिजिकल चांगलं आहे जुन्या बॅटचं नाव फिजिकलचं काय जुन्या मॅच तुम्ही काय करा ते 5 वर्षामध्ये पण तुम्ही असलं 5 वर्ष नाही असं लक्षात ठेवा सकाळी करावी हां सगळे लक्षात ठेवा बोल नका मग बोल नका असं करायला येईल तुम्हाला गप्पे ध्यानमध्ये बघा लक्ष ठेवा आहे तिकडे बघा लक्ष ठेवा नाही उद्या करायचं मॅच आल्यावर करायचं जुन्या मॅच नका सहा मला लक्ष ठेवायचं ही 5 वर चालू कसं पीठचे बॉल लेट करते जाणार आपण म्हणा 5 वेळेस म्हणा 5 वेळेस म्हणा पीठचे बॉल लेट कर 30 जानेवारी आपण म्हणा मरकट असून बा ही मरकट असून 3 भाग होते आता पीठचे बॉल लेट कर म्हणा 30 जानेवारी असं 11 आसन अर्ध सलग आसन म्हणा करायचं नाही तर नीट बसा प्रमाण केल्यासारखं सगळ्यात दुनिया बघाली तुम्हाला चला असं आता सलग आसन म्हणा सलग आसन भुजंगासन सर्पासन भुजंगासन धनुरासन नौकासन मला का 2 क्वेश्चन झाले किती क्वेश्चन मध्ये 2 आता ह्याच्यानंतर जे असलं होतं दंडासन क्वेश्चन मध्ये म्हणा दंडासन पोझिशन हे असे आता बसल्या करा असं बटरफ्लाय करा लाईनमध्ये विचार करा हे ज्ञान कोणी शिकत नाही हे छोट्या छोट्या ऋषीमुनी जुने आले सांगितलं पाठीमागं आम्हाला म्हणले कोणते आसनं करतो तुम्ही करून दाखव एक बी आलं नव्हतं आम्हाला हरवले एक महिना कोर्स केले असणार लोकांनी साधारण लोकांनी हरवले असणार आम्हाला आम्ही चौकशी काम पकडले योगाची पुढे कोणतं फिजिकल नाही सगळ्यात मोठं फिजिकल कोणतं योगा मला मोबाईल करायचं माझं बरं मी उभं राहून तुम्ही असंच तारीख बघा तुम्ही ह्या कपडे त्या कपडे करायचं म्हटलं काय करायचं तुम्ही करा तुम्ही कपडे तुमच्या कपडे काय करायचं बनव व्हिडिओ उभं राहून तुम्ही बनव तिथून हे कपडे तुमच्या कपड्यातून उभं नाही म्हणजे काही मला बरंच ते सारे बाजून बघा तुम्ही आता जी छोटी ग्राम केली आता काय वाजित राहा बघा हे हात इकडे येते बघा कसं येते बघा तुम्ही करू नका तुमचे गाडी उघडे नसते ही बघा ही हात इथे येते आलं का आता ही हात इकडे जाते आता तुम्ही घंटाभर कसं राहतो किती वेळ घेतो 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं ह्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रॉंग होते ना वाजा
असं होईल आपलं. चहा असलं चहा ज्याच्यामध्ये आम्हाला हरवेल प्रत्येक तासमध्ये करून दाखवते. आज 223 वेळेस करून दाखवते लोकांनी चहा पाण्यामध्ये 80,000 लोकांनी ज्याच्यामध्ये मला हरवेल हरविलं होतं. किती लोक किती जण लागत सगळ्याला लागत आहे त्याची चाप कुठे बघा. तरी वरी घेऊन जायचे. आपण काय करणार असं डायरेक्ट नाही करायचं. तरी वरी घेऊन जायचं जेवढं जातं तेवढं असं. आता नंतर असं इथं धरला. आता जशी बॉडी आली वरून अशीच खाली होईल. जमीनला किती जणांचं लागत आहे बघा. योगाची ताकद आहे. योगा ताकद जास्त ताकद लावली प्रॅक्टिस योगाची काय आपण नुसती ताकद लावता. तुम्ही जे करता नुसती ताकद लावता कुठे ताकद लावायची गरज नाही आहे. 6 व्यायाम करायचं होते तिथे त्याच्यानंतर कोणती ताकद नव्हती त्याची ती असं आरामशीर उभे राहायची. काय असं करा. कोई अल्लाह कोई वाहिगुरु कोई राम कोई रहीम के नाम से पुकारता है. कोई फर्क नहीं पड़ता है. हमारी भाषाएं अलग हैं. सिर्फ हमारा भाव कैसा होता है ये हमें देखना है ना. कोई कहे वो बसंत अवध में कोई कहे वो वृंदावन में ऐसी ज्योत जला दे प्रभु ज्ञान की ज्योत जला दे. कौन कहे तेरी महिमा कौन कहे तेरी माया. उस प्रभु की रहमत हमेशा हमारे ऊपर बरसती है. आइए उसकी महिमा बहुत बड़ी है उनकी माया बहुत बड़ी. कौन कहे योगिक सूचना 84 करायचं आपण लवकर. त्याच्यानंतर कौन कहे सूर्यनमस्कार योगिक जातील. एक्यूप्रेशर भी होगा शरीर की व्याधियां मिटेगी. बंद करणे एकच व्हिडिओ कौन कहे तेरी महिमा कौन कहे तेरी माया. रनिंग करायच्या अगोदर ही ट्रॅकिंग करूया. कोणती ती एक नंबर ही असेल. कौन कहे करा सुरू. तेरी माया. किसी ने पल में सर दे त्यातून हळू घ्या पूर्वी नका. कुठला पाय दुखायला ना सर किती आहे बघा. पहिली एक्सरसाइज रनिंगच्या अगोदर हे Welcome to the world of Press On. हे असं बघा. दुसरी एक्सरसाइज ही असे म्हणजे रनिंग मध्ये पाय मुडपत नाही. तिसरी एक्सरसाइज असं चालायचं असं एका साईडला पुन्हा दुसऱ्या साईडला असं. हे रनिंगच्या अगोदर एक्सरसाइज करीला हे असे हे असे हे असे मध्ये आम्ही एक लाईन मध्ये असे जे पाठी मागायला तिथे या त्या लाईन मध्ये 4 होतात. मग आता हे असं आहे 4 एक्सरसाइज लक्षात आलं ना. पहिली कोणती हे असं चालायचं या हे असे साईड टू साईड हे असं. हे दुसरी हे असे हे रनिंगच्या आधीवर करता. आणि 5 किलोमीटरचा स्टॅमिना फक्त 5 मिनिटांमध्ये भेटत आहे. कोणत्या इंजिन दौडी अशी ही अशी ही अशी
ना मग नीट जरा. झालं का सुरू आवाज दे, प्रे झाला. लक्ष झालं स्क्रीन जॉकिंग चार्जिंग आहे चार्जिंग नाही का बंद होईल का झालं का सुरू What? What? गाणं लगाते हैं चला हाता कसा येता भगवान आरियों को ऐसी लगन लगा दे भगवान हात लावून नको रे चला चला असं करा ईश्वरी धर्म की खातिर धर्म की खातिर इतना इन्हें सिखा दे भगवान हरियों को ऐसी लगन लगा दे पहिल्या जीवनाचं उच्चारण संत आयुष्याचे प्रसिद्ध ना बुद्धिमत्ता अभ्यासाशक्ती विकासात राम कृष्ण निकले स्मरणशक्ती विकासात मेधाशक्ती विकासात सपोनशक्ती विकासात म्हणा छोने व करण जैसे जो धारणा स्थली से दबराशक्ती विकासात जो धारणा स्थली से सबसे ब्रह्मचारी शहराची सुंदर बनते येणं हे असं आपण जबड्याला बिघडत नाही बिघडायचं आहे काय हा मागसारखं दात पडत नाही हे असं आता दाखवा गृहशक्ती विकासात भाग भाग एक हे असं कोई दयानंद भाग दो भाग तीन भाग चार स्कंदशक्ती विकासात म्हणा जोरात म्हणा हे तिसरा क्लास आहे माझा जसा बसतो बरोबर तुम्ही बी माझ्यासोबत मी तुमचा जसा बसला पाहिजे तुम्ही शिक्षक बनायचं उद्या हा चला असं स्कंद संचालन क्रिया हा भूतबंदी शक्ती विकासात भूतबंद शक्ती विकासात कोहली शक्ती विकासात हे व्यायाम कुठे भेटत नाही तुम्हाला परफेक्ट व्यायामाची फिजिकल फिट होता जर व्यायाम केले कलाई शक्ती विकासात कर मूल शक्ती विकासात इंग्लिश शक्ती विकासात भाग एक भाग दो भाग तीन चेकिंग एक्सरसाइज हृदय शक्ति विकासक भाग एक और ये भाग दो वक्त शक्ति विकासक भाग एक वक्त शक्ति विकासक भाग दो उदर शक्ति विकासक वाम मौली दक्षिण मौली उत्तर मौली हाथ घातो प्रति शक्ति विकासक 5 भाग किती 5 भाग भाग एक असं भाग दो याचा जास्त पाठीमागे जायचं नाही भाग 3 म्हणा कशाचा भाग 3 कटी 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 म्हणजे कमर आता कटी शक्ती विकासक भाग 4 हे असं भाग 5
उतार देगा 5 मधला ही बाग तू हे अनमोल कृष्णाम रोज करायची म्हणजे पूर्ण शरीर फिट होते गंगा शक्ती विकासक भाग 1 ही भाग 1 सुरू राहतो कणाळीचा तसंच भाग 1 ही भाग 2 असं और कोई उसके आणि भाग 3 असं व्यायाम केल्यावर कधी नसावर चढत नाही हातापाय दुखत नाही तुम्ही काय करता एकच व्यायाम कोणता वेगवेगळे करता सगळे छोटे छोटे व्यायाम होतं हे करायचे रोज रनिंगच्या अगोदर हे करायचे आणि रनिंग झाल्यावर काय करायचे प्राणायाम कोणते भस्त्रिका कपालभाती 7 तारखेनंतर करू आपण नेक्स्ट आता येते कान पकडायची हा 2 उठं बट असं ते उभं राहिलं का असं हे भरती व्हायचं भरतीसाठी आला आपण इथं हे शिक्षण केलं भरती होऊन जाता तुम्ही प्राणायाम शिक्षण केलं फिजिकलमध्ये तुम्ही वापस करणार नाही गॅरंटी जे सूर्यनमस्कारचे 10 राऊंड जे सूक्ष्मयाम जे भस्त्रिका प्राणायाम जे करतो ते कधीच वापस करणार नाही फिजिकलमध्ये हे झाले सूक्ष्मयाम किती केले आपण 84 आता ह्याच्यानंतर 84 झाले माहीत झालं का जॉगिंग पहिली जॉगिंग हे दुसरी आहे 5 किलोमीटरचा स्टॅमिना फक्त 5 मिनिटांमध्ये भेटते म्हणून योगाची शक्ती सगळ्यात मोठी शक्ती विश्वशक्ती योगाची शक्ती असं स्ट्रॉंग बनणार तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही हारू शकणार नाही म्हणजे गोळा फेक असो किंवा व्हॉलीबॉल असो कोणताही गेम असो गेममध्ये कधीही तुम्हाला हारणार नाही तुम्ही जरी यूज केला रोज येस ना अभी यहाँ रोज आपने ये घंटा करना इधर ये अभी तो ओपनिंग होने वाला है 2-4 दिन के बाद हाँ कौन सा जैसा आएगी यहाँ ओपनिंग के लिए अभी यहाँ रोज 2 घंटा चलेगा यहाँ योगा कितना 2 घंटा सुबह 5 बजे आएगी वो आएगी तभी करना है ताई जेव्हा येईल तेव्हाच करायची आपली ओपनिंग असले ताई जाता नए वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें आता ओपनिंग पाठीमागच झाली असते आपली पण त्यांच्याकडे वेळ नव्हता इलेक्शन चालू होतं इलेक्शन आता इलेक्शन आज संपलं निकाल वगैरे हे असं नेक्स्ट असं हे असं आंखों के पीछे अंधेरा दिलों को में दिख रहा ऐक म्हणाले नुसतं हे असं इकडं कर ये हाइट बढ़ाने के लिए बहुत अच्छा होना चाहिए कहाँ था समझाना इसका और जब हम इधर दिखते हैं तुमसे पूरे ताड़ासन ये रोज करना है आपने हाइट बढ़ाने के लिए ये ताड़ासन और पूरे ताड़ासन कमर दर्द होगा नहीं इससे स्लिप डिस्क होगा नहीं इससे ये है कटी चक्रासन ये कमर को लचीला बनाने वाला अभ्यास है ये भाग 1 हाँ ये भाग 2 आप करते हो वृक्षासन देखो वृक्षासन ज्यांनी बुडी आपल्या तुम्ही असं करायचं ज्यांना आपला असं देखो ध्यान आगे चक्र पर होने से स्मरण शक्ति बढ़ जाती है नेत्रज्योति तेज हो जाती है हाथ और पाँव का कांपना बंद हो जाता है भुजा कुंडली सशक्त हो जाती है अभ्यास का नाम वृक्षासन क्या नाम है वृक्षासन वृक्षासन का अर्थ होता है पेड़ के समान दिखने वाली प्रतिभा जब आपको कोई आईटी बोलना है आईटी तो वृक्षासन के बारे में बताओ तो क्या बोलना है अभ्यास का नाम बोलो वृक्षासन ध्यान रहे जितना दर्द वाले कृपया सावधानी से करो फिर बाद में विधि बताना है कि हाथ ऊपर करो पाँव ऐसा करो अगला अभ्यास बोलो जो बचे है बोलो जोर जोर से अगला अभ्यास त्रिकोणासन दाहिना पाँव दाहिने और करे बायां हाथ गर्दन दाहिना हाथ दाहिना पाँव एक चीज में हो यही अभ्यास अपोजिट साइड से
अभ्यास का नाम त्रिकोणासन। अभ्यास का नाम त्रिकोणासन। इसका लाभ बताओ, तो क्या बोलना है? काट के अतिरिक्त चर्बी कम करता है। क्या करता है? काट के अतिरिक्त चर्बी कम करता है। अगला अभ्यास नटराज आसन। नटराज। दूसरे पास से। तो गाने दूसरा ही लगा दिया हमने। ले आ जा। पहिले मॅडम चालू माझी। देखो, योग में हम जितना भगवान का स्मरण करेंगे, जितने भगवान के गाने सुनेंगे, उतनी शक्ति बढ़ जाती है। और जो हीरो हीरोइन कौन है, वो डुप्लीकेट जब उनके गाने सुनेंगे तो उनकी सारा डुप्लीकेट ही फिजिकल होगा। फिजिकल कैसा होगा? डुप्लीकेट। और जब हनुमान चालीसा भगवान के गाने गाएंगे, योग के गाने सुनेंगे तो स्ट्रॉन्ग बनेंगे। गरुडासन, क्या नाम है इसका? गरुडासन। अब बैठो नीचे, नीचे बैठो। सर बंद करू का? बनना 40 20 की चाली राहिली. 40 हाथ का साथ बंद नका बोल टाइम करा पिछे नका इकडे आणते हात लगाओ हात करा काय पेट वा तुमचा. काही लिहिलं पण आहे. काही नका राहू देऊ. अरे थोड़ा सा बंद करते हैं क्या है? हाँ चलो प्राणायाम के लिए डीप ब्रीथिंग आशा 10 प्रकार के डीप ब्रीथिंग रोज करना है। रनिंग के बाद जब फिजिकल हो जाता है तो लास्ट में रिकवरी करने के लिए बैटरी की तरह चार्ज करता है ये प्राणायाम। ऐसा एक एक्सरसाइज की है। पहली डीप ब्रीथिंग, दूसरी डीप ब्रीथिंग आशा हम रिकवरी नहीं करते हैं। जब भी फिजिकल करना है तो रिकवरी है, बैटरी को चार्ज करना है। ये खत्म होने के बाद आपका फिजिकल, ये फिजिकल में आता है लास्ट में। ऐसा करो आज दोनों आता है। देखो जो योग करता है सबसे शक्तिमान बन जाता है। और शक्तिमान कैसा? हर एक फिजिकल में, कोई फिजिकल हो ये पहला भस्त्रिका, क्या नाम है? अब बोलेगा कोई प्राणायाम कैसा करवाना है अपने घर में? अभ्यास का नाम भस्त्रिका प्राणायाम। भस्त्रिका यानी लोहार के डोकने के समान सांसों को भरते हैं और खाली करते हैं। ध्यान रहे हाई बीपी वाले, हृदय विकार वाले कृपया सावधानी से करें। फिर विधि बताना है, विधि बताना लंबी लंबी सांसें भरना है, खाली करना है। बोलो लंबी लंबी सांसें भरो और खाली करो। दिव्य बनाने के लिए राममय सीतामय बनाने रोज 100 बार करना है। कितनी बार? जीवन में मर्यादा के पथ पर चले, शुद्ध पथ हाँ, पर हाथ तरफ चले, करो, वेद पथ पर चले, चेहरे पर आते। ज्ञान के मार्ग पर, भक्ति के क्या नाम है इसका? शांति के मार्ग देखो भस्त्रिका प्राणायाम से दमा, अस्थमा, एलर्जी होगी नहीं, कोरोना आपके पास आएगा नहीं, सर्दी जुकाम कभी होगा नहीं जो भस्त्रिका करता है। और ज्यादा से ज्यादा ऑक्सीजन हमारे हार्ट के लिए और ब्रेन के लिए सप्लाई करने का काम भस्त्रिका करता है। हमारा भांति भी चलता रहेगा और भस्त्रिका प्राणायाम में इतनी राज्य एनर्जी में बढ़ कोई जाती है बाहर की दरिद्रता शरीर के अंदर, न कोई भौतिक सारे रोग दूर हो जाते हैं। भस्त्रिका प्राणायाम जितने भी हमारे फेफड़ों के विकार है दूर हो जाते हैं इससे भस्त्रिका। अब करते हैं पेट का अभ्यास। छाती का हो गया, अब पेट का अभ्यास। कौन सा? कपालभाति। ये पेट अंदर साल बाहर है। ज्ञान शक्ति लिवर की एक्सरसाइज, किडनी की एक्सरसाइज, सही जीवन छोटे हाथ बड़े हाथ की एक्सरसाइज, योग और अध्यात्म के कपालभाति। मार्ग पर चलते हुए गैस कब्ज नहीं होने देगा। ये मार्ग पर चलते हुए हम सबको अपना बनाना है। सीधे बैठेंगे और लयबद्ध होकर मोटापा नहीं होने देगा। मैंने कहा पेट के ऊपर चर्बी कभी आएगी नहीं। ये जो प्राणायाम करेगा ये
नेक्स्ट है अनुलोम विलोम। कौन सा अभ्यास? अब ब्रेन संबंधी जितने भी काम है, ब्रेन संबंधी कौन से दिल की समस्याएं, तंत्रिका तंत्र, अवसाद, माइग्रेन, अस्थमा, एलर्जी, साइनस, पक्षाघात, लकवा, ये सारे ब्रेन के विकार हैं, दूर हो जाता है अनुलोम विलोम किया। सर दर्द ठीक हो जाता है। करो सभी, ये मरते दम तक कर सकते हैं इसको, या सर एक बुढ़िया थी, रामदेव बाबा ने बता दिया उसको ये अभ्यास करो, तो स्टेज के ऊपर आए, क्या 3-4 महीना पहले एक बार बताया था आपको, वो स्टेज के ऊपर भी आसन करने लगी। रामदेव बाबा बोले अभी तो हाथ छोड़ दो, बोली 30 साल एज बड़ी है। रामदेव बाबा बोलने के बाद आन लोगों से बुढ़िया की आज 120 साल के ऊपर चली गई हो, 120 के ऊपर, लेकिन मर नहीं रही आदमी, आन लोगों से ये तो जीना ज्यादा नहीं है, जीना करने, लेकिन जो जन्म जन्म का पाप है, पाप नष्ट करता है योग। अभी आएगी तैयारी पूरी हो गई है। नहीं 60 साल जीना है, 70 साल तक। फिर समाधि इधर बैठना है गड्ढे में, ऐसा गड्ढा खोद के बैठना है, उसमें पिंजरा बनाना है और उसके अंदर बैठना है, बाद में वो तो जिएंगे, हमने तो ज्यादा नहीं जीना, हमने तो कम नहीं जीना है, कभी उसके अंदर आदमी लड़ाई लड़ने वाले है। फिर आत्मा ज्ञानेश्वर महाराज ने क्या बोला, 16 साल में चलेंगे समाधि के लिए, अब हमें तो 60 साल जीना है, 70 साल तक, 70 साल के बाद जाना है, और उससे आगे लड़ाई लगेगी, कई बाढ़ आएगी, तो उसमें मर गया था, फिर आत्मा ऐसी रहेगी। उससे पहले जब ज्ञान प्राप्ति होगा तो चलो हाथ तरफ करो, थोड़ा हुआ, कानों को बंद करो, आंखों को बंद करो, 3 बार गुनगुनाया। रामनवमी की शुभकामनाएं कह दी, इतनी मात्र से बात नहीं बनेगी। रामनवमी की शुभकामनाएं तो हमें कहना ही है, लेकिन इस राष्ट्र में और पूरे विश्व में राम राज्य आए, अर्थात आध्यात्मिक भारत और आध्यात्मिक विश्व बने, ऐसा हमें पुरुषार्थ करना। और आज राम जहाँ पैदा हुए, भारतवर्ष, माता सीता जहाँ नेपाल देश, तो नेपाल देश के भी हमारे 1000 से ज्यादा भाई बहन आए हुए, एक बार उनका भी बहुत हमें बनोगे, अरे पुलिस बनोगे, पुलिस बनोगे, अरे पुलिस बनोगे, हाथ करो पूरा, और हमारा कमर कर दो सीधा, ऐसा ही एक बार करे, ऐसा ही भारत और ऐसा ही दिव्य विश्व बनाने के लिए संकल्पित होते रहते हैं। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्। ओम शांति शांति शांति। आता बंद करू नका, कुणी बंद करू नका। नाही सर, जाऊ द्या, आता ते झालं बंद. हे हात राखा, बंद झाले, हे चालू है ना? वो चालू है. हाँ चालू। देखो, योग से आपने जो अभ्यास किया अभी तक, इससे क्या लाभ होता है? आपने ताली बजाना है खाली, हाँ ताली बजाए खाली। हाँ, मैं जब तक अभ्यास करता हूँ। स्नैप घ्या, आवाज आता है। व्यायाम केलं ना, या व्यायामाचा काय फायदा होता बघा, तुमच्या समोर हे बघा, असं होतं, तुम्ही करू नका हे असे। सगळ्यांनी करायचं आहे पुन्हा।
हो सर असला आम्हाला शिकायचंय. एवढे का? कधी जर शिक्षण केलं तर डायरेक्ट उठायचं नाही, कधी बी हे व्यायाम करायचे झाले होते. कारण रक्ताचा प्रवाह पूर्ण आपल्या डोक्यामध्ये असते. आपण जर उभा राहील तर डेड बी होऊ शकते माणूस. डायरेक्ट कधीच उभा राहायचं नाही शीर्षासन केल्यावर. डायरेक्ट उभं राहायचं नाही, असं झोपून राहायचं. बघितलं असेल तुम्ही, कधी बी व्यायाम झाला की करत असता व्यायाम, शेवट नाही. मग झोपून राहिल्यापेक्षा काय करायची, हलक्या हलकी व्यायाम. कुणा जर डॅम द्यायचा असला तर हलक्या हलकी व्यायाम करत राहायचं हे असे, पण उठायचं नाही लवकर हे, आणि पुन्हा दमादमाने उठून बसायचे असं. बघा हे जे आसनं आता करून दाखवले तुम्हाला, 6 आसनं, 6 किती 6 आसनं. ज्यांनी 1 महिन्याचा कोर्स केला होता त्यांनी हरविलं होतं आम्हाला या 6 आसनामध्ये. म्हणून मी या 6 आसनं प्रत्येक कॅम्पामध्ये जाऊन सांगतो. 221 कॅम्प झाले. किती 221 ही आपली बदल झाले, तुमच्यामुळे झाली ती 221. कारण की योग म्हणजे तुम्ही आल्यानंतर फिजिकल तर चांगलं होत आहे, पण आपलं शरीर चांगलं राहतंय, आपला परिवार चांगलं राहतंय. आपण जे उलटे सुलटे जे काम करतात, गप्पा मारीत बसतात. 4 माणसं म्हणले, 2 माणसं जर तुम्ही गेले तर जोपर्यंत त्या माणसाची 3ऱ्या माणसाची निंदा करीत नाही तोपर्यंत गप्पा पुढे जात नाही. ही अशीच होती, ती तशीच होती, ही असलीच होती, ती तसलीच होती. ही जेव्हा हे शब्द निगेटिव्ह येते म्हणजे तेव्हाच ती गप्पा समोर जाते, तोपर्यंत गप्पा जात नाही समोर. त्यासाठी जनसंघ परित्याग काय सांगितलं, जिथलं तुम्ही माणसापासून वेगळं राहताल, तुम्ही एकांमध्ये राहताल, तुम्ही निवांत, तितकी तुमची आत्मिक शक्ती वाढते. गौतम बुद्धाला किती गुरु भेटले होते, भरपूर गुरु भेटले होते गौतम बुद्धाने. शेवट ह्याने एकाने सांगितलं असं करा, दुसऱ्याने सांगितलं तसं करा. गपचूप एका झाडाखाली जाऊन बसले आणि गपचूप जाऊन असे बसले जाऊन, आणि त्यांनी श्वासावर लक्ष ठेवलं. श्वासावर कशावर, श्वासावर असं लक्ष ठेवलं, आणि त्याच्यानंतर ते अनुलोम विलोम सुरू केलं. आज सगळ्यात मोठे बुद्धिजीवी गौतम बुद्ध, सगळ्यात मोठं ज्ञान गौतम बुद्ध आले. दयानंद सरस्वती त्यांनी मूर्तीपूजाला विरोध केला होता, पण ती योगी होते. त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला होता, कसं कुठं आत्मा इथं आणि परमात्मा वरी. मग आत्मा परमात्माचं मिलन कुठून होतं, योग मधून होतं. यम म्हणा, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, मोक्ष आणि शौर्य. तरी स्टॅप बाय स्टॅप जायचं, हे कुणीच सांगत नाही. स्टॅप बाय स्टॅप जा, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय स्टॅप बाय स्टॅप जा. स्वर्गाला जायचं असतं ही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. समाधीला जायचं असल्यावर तुम्हाला ही आसनं करावं लागतं. हे सांगत आहे का कोणी? आजकाल जमान्यामध्ये पाखंड जास्त वाढलाय, पाखंड. आणि ती खरं ज्ञान तसंच राहिलं, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान. महादेवाचं ज्ञान हे या, महादेव 84 आसनं करतो तरी आपण जे केले किती 84. त्यासाठी सगळ्यांनी ते आसनं करायचे. काय वाजवा, हा जोडा हात. नमस्कार. आपण ज्ञानदीप अकॅडमीच्या या प्रांगणामध्ये पाहत आहोत. आत्ताच आपले योग गुरु मेजर दत्तालाम यांनी इथं ज्ञानदीप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिलेले आहेत, आणि यामध्ये भरपूर त्यांनी स्ट्रेचिंग करणे असेल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्यामध्ये सकाळी सकाळी कोणत्या म्हणजे स्टेप करायच्या, काय काय इव्हेंट करायचे, त्यामुळं तुम्हाला थकवा कशापासून येणार नाही, असे इव्हेंट कसे करायचे, आणि याचा उपयोग तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तुमच्या दैनंदिन फिजिकलमध्ये कसा होईल, याचे पूर्णपणे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे मार्गदर्शन आहे हे कुठल्याही मूल्याशिवाय आहे, म्हणजे विनामूल्य मार्गदर्शन आहे. आणि असे विनामूल्य मार्गदर्शन करणारे आपल्याकडं म्हणजे बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत. त्यांच्यामध्ये या नक्कीच मेजर दत्तालाम सरांचंही नाव अग्रगण्य याच्या यादीमध्ये घ्यावं लागेल. कारण का आपण पाहतो आजकाल लोकांना भूल थापा देऊन कुठंतरी
चुकीच्या मार्गाला नेणं किंवा चुकीच्या मार्गाने पैसे काढणं अशा वेगवेगळे प्रकार आपण पाहत असतो. पण त्यामध्ये आपल्या मेजर्सचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर अशाच प्रकारचं आणखी त्यांच्या हातून कार्य घडत जावो आणि आमच्यासारख्या सेवाभावी संस्थेला त्यांनी मदत करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.